आणि 10 महापालिकांचा जो रणधुमाळी आहे ती सुरू होणार आहे। त्यातली महत्त्वाची महापालिका आहे ती अर्थातच मुंबई। मुंबईचा अर्थसंकल्प आहे तो केरळ राज्य एवढा मोठा आहे आणि गेल्या 25 वर्षांपासून पालिकेवरती सत्ता ही शिवसेनेच्या भगव्याची आहे। पण यावेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपने सेनेसमोर मोठं आव्हान उभं केलेलं आहे। त्यामुळे भाजप, मनसे आणि आघाडीच्या विरोधासह एमआयएमला देखील पुरून उरण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या सेनेसमोर आहे। राजकीय विश्लेषक समर खडस यांनी नेमकी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे, कसं विश्लेषण केलंय याचं पाहूयात। आता मुद्दा असा आहे की बाकीचे जे पक्ष आहेत त्याच्यात प्रमुख पक्ष मला असं वाटतं भाजप आणि शिवसेना वगळता काँग्रेसच आहे, कारण राष्ट्रवादीची काही फार ताकद मुंबई शहरामध्ये आहे असं काही दिसत नाही। भाजपच्या जागा या नक्कीच वाढतील या निवडणुकीमध्ये, कारण जे वारं आलेलं आहे 2014ला, परंतु जी अपेक्षा होती किंवा भाजप ही मुंबई महानगरपालिका एक हाती हातात घेऊ शकेल का, तर माझ्या मनात याबाबत शंका आहे। काही झालं तरी भारतीय जनता पक्ष हा 100च्या खाली जागा घेणार नाही आणि शिवसेना 100च्या वर जागा द्यायला कितपत तयार होईल हा खरा कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं या निमित्ताने।